यानंतर विधिमंडळ परिसरामध्ये जाऊयात। विधिमंडळ परिसरामध्ये सध्या फोटो सेशन होतं आहे। विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि अशातच विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ हा पुढच्या महिन्यामध्ये संपतो आहे। त्यामुळे आज त्यांना निरोप देण्यात आला, कारण की पुढच्या अधिवेशनामध्ये ते विरोधी पक्षनेते नसणार आहेत। त्यांचा कार्यकाळ संपल्यानं आणि अशातच मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या कार्याची आठवण काढत त्यांचं कौतुक करत भाषण देखील केलेलं होतं। आणि अशातच आता हा एक फोटो सेशन सध्या पार पडत आहे। विरोधी पक्षनेते देखील आता दाखल झालेले आहेत। सभापती पाहायला मिळत आहेत, उपमुख्यमंत्री पाहायला मिळत आहेत। विधिमंडळामधला हा एक हलका फुलका क्षण असतो, ज्या वेळेला सत्ताधारी आणि विरोधी बाकावरचे नेते हे एकमेकांसोबत हस्तांदोलन करत असतात, एकमेकांशी राजकारणाच्या पलीकडलं जे नातं असतात ते देखील जपताना पाहायला मिळालेले असतात। जेव्हा जनतेचे प्रश्न असतात किंवा सत्ताधाऱ्यांनी काही योजना राबवण्याचं ठरवलेलं असतं, त्यावेळेला एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे, प्रसंगी अनेक मुद्दे उपस्थित करणारे असे हे सगळे नेते जेव्हा एकाच फोटो फ्रेममध्ये पाहायला मिळतात, तेव्हा मात्र हे चित्र काहीसं वेगळं असतं, खूप काही सांगून जाणार देखील असतं। उपसभापती नीलम गोरे, सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विधिमंडळातले अनेक नेते सध्या पाहायला मिळतात। विधान परिषदेतले बरेचसे हे नेते आपल्याला सध्या पाहायला मिळतात। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील आता दाखल झालेले आहेत। मंत्रिमंडळातील देखील अनेक मंत्री देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। चित्रा वाघ, मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेतलं जे चित्र एरवी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधलं असतं, एकमेकांवर तावातावानं बोलणारे हे सगळे नेते मात्र या फोटो सेशनच्या दरम्यान मात्र एकमेकांसोबत अत्यंत खेळीमेळीनं वावरत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। अर्थात आत्ताचं जे औचित्य आहे ते म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात येणारा निरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता या ठिकाणी फोटो सेशनसाठी पोहोचलेले आहेत। बावनकुळे, नीलम गोरे, एकनाथ शिंदे, राम शिंदे, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर यासोबतच अजितदादा पवार, अंबादास दानवे आणि चंद्रकांत पाटील हे सगळे नेते मंडळी उपस्थित आहेत। याशिवाय उद्धव ठाकरे देखील आता पोहोचलेले आहेत या फोटो सेशनसाठी। माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे। तेव्हा हे चित्र देखील एक वेगळं आहे। आजी माजी मुख्यमंत्री अर्थात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे देखील आता एकमेकांच्या समोर उभे असलेले नेते आता मात्र एकाच फोटो फ्रेम मध्ये पाहायला मिळतात। अर्थात बातम्यांसाठी देखील हा एक मथळा असणार आहे। केवळ एका खुर्चीचं अंतर आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये। तेव्हा काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे ज्या वेळेला अंबादास दानवे यांच्याबद्दल निरोपाचं भाषण करत होते, त्या दरम्यान देखील त्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केलेली होती। आणि आता मात्र हे दोन नेते एकमेकांसोबत
अर्थात एका फोटो फ्रेममध्ये एकमेकांकडे या दोघांनी पाठ देखील केलेली होती। आपण या सगळ्याबाबत बोलण्यासाठी वेदांत देव आपल्या सोबत आहेत। वेदांत, एक वेगळं चित्र आता पाहायला मिळालेलं होतं। फोटो सेशनची चर्चा होतीच, मात्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एका फोटो फ्रेम मध्ये आलेले होते। केवळ एका खुर्चीचं दोघांमध्ये अंतर होतं। निरोप समारंभ होता आणि त्याच्यानंतर फोटो सेशनचा हा कार्यक्रम होता आणि अधिवेशन दरम्यान कार्यक्रम होत राहतात आणि त्याच दरम्यान आपण ठाकरे नीलम गोरेंशी चर्चा साठी बसलेल्या पाहायला मिळाले। त्यानंतर एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे सर्वजण एका ठिकाणी एका फोटो फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता एकमेकांना सुद्धा आपण बघतोय निरोप सर्व जे आमदार विधान परिषदेचे ते आमदार, त्यासोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सुद्धा आपण बघितलं तर सभागृहाबाहेर फोटो सेशनसाठी खाली आलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि त्याच दरम्यान एकनाथ शिंदे सुद्धा आपण बघितले, त्यासोबत लोकसभामध्ये नीलम गोरे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा आले आणि उद्धव ठाकरे त्यानंतर जागा झाली आणि त्यानंतर फोटो सेशनचा हा कार्यक्रम पार पडलेला आपल्याला विधिमंडळात पाहायला मिळतोय। खरं तर नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे त्यासोबतच एकनाथ शिंदे कधी काळी एकमेकांच्या पक्षामध्ये असलेले हे सगळेजण, उद्धव ठाकरे त्यांचे शीर्षस्थ नेते होते, त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्यांमध्ये काय नेमकी चर्चा झाली असावी याचं कुतूहल देखील सगळ्यांनाच आहे। आपण जे बघत होतो त्यामध्ये तर काही महत्वाचे नेते, मंत्री किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फोटो सेशनच्या वेळी जी समोरची रांग असते, जिथे समोरचे खुर्ची असतात त्या ठिकाणी त्यांची अरेंजमेंट असते। त्यामुळे ठाकरे जेव्हा विधान परिषदेत बाहेर आले, समोरच्या खुर्चीमध्ये गेले, त्यांना जागा आधी ठेवण्यात आली होती आणि त्याच्या बाजूला उपसभापती म्हणून नीलम गोरेंची जागा होती। त्यासोबत उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा समोरच्या आपण बघितलं समोरच्या रंगेत आणि जे इतर विधान परिषदेचे आमदार आहेत ते पूर्ण या फोटो सेशनच्या मध्ये सहभागी झाले होते आणि त्यामुळे फोटो सेशनच्या निमित्तानं या आधी सुद्धा आपण बघितलंय की एकमेकांवर टीका करणारे किंवा एकमेकांच्या कट्टर विरोधी सुद्धा आमदार एकत्र पाहायला मिळतात। एक प्रोटोकॉल नुसार आपण या फोटो सेशन मध्ये उद्धव ठाकरे